मला आज यायला थोडासा उशीर होणार आहे. यायला थोडासा उशीर होणार आहे आज. काय रे आम्ही तोंडातल्या तोंडात बोलत असतोस. हॅलो, मी नेहमी सारखंच बोलते, तुझं लक्ष नाहीये म्हणून तुला तसं वाटतंय. हो का? पण नाही रे, तू तोंडातल्या तोंडातच बोललास. हा, आणि बरोबर आहे म्हणा. आता जुने मित्रमैत्रिणी भेटणार म्हटल्यानंतर माझ्याकडे दुर्लक्ष होणारच, हो ना? कोणती? श्वेता. आणि कोण? मुक्ता. आणि तिसरी कोणती? असं आहे का? आणि तिसरी कोणती? अरे अर्चू आहे. काय अमित दादा, तुला नाही कळणार. अर्जू काय आता लावून बसलीयस? संध्याकाळी जायचं ना तुला पार्टीला? अगं हो, पण कर्ल्स खूप चांगले हवे ना, म्हणून मी हे आत्ता लावलंय. बरं मला सांग, तुझ्याकडे नेलपेंट आहे का? हो आहे ना. आहे ना. आणि आयलायनर? आयलायनर पण आहे. मग मला आयलायनर पण दे. कळलं का? काय ना, आयलायनर आणि माझं ते फाउंडेशन हे सुकलंय का, आपण रेग्युलर वापरत नाही ना. नाही, मला काय म्हणायचंय की तुला जर सवय नसेल ना. बरं ठीक आहे, लावून देते मी. बस नीट लाव. मी काय सांगते तुला की तुला जर सवय नसेल तर तू कम्फर्टेबल फील. काय चाललंय अमित? लावते लावते. मेघना, ट्रान्सफरचा विचार करतेस? हो ग, मनस्थिती खूप द्विधा झाली. नाना माई काय म्हणाले? नाही, तसं जाण्याविषयी कोणाचंच काही म्हणणं नाहीये. हा, फक्त माईंना असं वाटतंय की इतका आटापिटा कशाला करायचा, इथे दुसरी नोकरी मिळू शकेल असं वाटतंय त्यांना. ऍक्च्युली एका अर्थी त्यांचं बरोबरच आहे. आणि आदित्य, त्याचं काय म्हणणं आहे? आदित्यला वाटतंय मी हे ट्रान्सफर घ्यावे. प्रॅक्टिकल विचार करता हातातली नोकरी सोडणं हे शहाणपणाचं नाही, हे पटलंय त्याला. हो मेघना, तुला माझा अनुभव सांगते. ऑफकोर्स माझी कंडिशन वेगळी आहे, पण मेघना, एकदा आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो ना की एक वेगळाच आत्मविश्वास येतो. आणि तो आत्मविश्वास गमावण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. हो, बरोबर आहे तुझं म्हणणं. मला मिळालं माझं उत्तर. मन दोलायमानच झालं होतं माझं. काय झालंय ना अंजली, मी या मोठ्या कुटुंबात एकदम रमली आहे आणि एकदम एकटीनं उठून दुसऱ्या शहरात जाऊन राहायचं ही कल्पना झेपत नाहीये मला. नाही, पण तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. या नोकरीमुळे मला जो काही आत्मविश्वास मिळालाय तो मला खरंच नाही गमवायचा आहे. थँक्यू. माय प्लेजर. काय मग सासूबाई, काय निर्णय घेतलात मेघनाच्या ट्रान्सफर बद्दल? मी नाही हो निर्णय काही घेणार, ज्याचा त्यांनी घ्यावा. अगं असं कसं, त्यांनी आपल्याला आपलं मत विचारलंय, मग आपण द्यायला नको? तुम्ही काय लगेच त्यांना जाच म्हणणार, आलेली संधी सोडू नका असं म्हणाल, हो ना? बघ विजय, याला म्हणतात नवरा बायकोचं ट्युनिंग. अहो, माझा सुद्धा काही विरोध नाहीये, पण एवढा आटापिटा करण्याची पण गरज नाहीये ना हो. नाही म्हणजे आता दुसरीकडे जाऊन राहायचं, ते सुद्धा वर्षभर, म्हणजे एक दुसरा संसार उभा करणं आलंच की नाही. आणि त्याच्यापेक्षा मग तिने इथे मुंबईत दुसरी नोकरी शोधावी ना. अजून काही तिचं वय नाही गेलेलं. काय ग विजया, तुला काय वाटतं? नाही,
म्हणजे का तिला धर्मसंकटात टाकतेस? ईश, थोरली जाऊया तिची ती. तिने हो म्हटलं तरी पंचायत, नाही म्हटलं तरी पंचायत. असं काही नाही हा. तिचं तिला मत आहेच की. अगं म्हणजे काय आहे की हिच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिलं ना, तर मेघना जर पुण्याला गेली तर हिची 4 कामं वाढणार. नाही अर्थात मेघना लग्न होऊन या घरात यायच्या आधी विजया ती कामं करतच होती म्हणा. आणि मुख्य म्हणजे मेघनाने तिकडे एकटीने जाऊन राहायचं की नाही हे तिने ठरवायचं. आपण वडील झाले म्हणून त्याने आपल्याला फक्त विचारलंय. हो, माई नाना म्हणतात ते बरोबर आहे. बघ हे बघा, मी आपलं माझं मत मांडलं. तिला जायचं असेल तर खुशाल जाऊ दे, मला काहीही प्रॉब्लेम नाही. अहो आता आदित्यची बदली झाली असती तर आपण सगळ्यांनी ताडदेशी होच म्हटलं असतं ना. पण दुसऱ्या गावात एका पुरुषानं जाऊन एकट्यानं राहणं आणि बाईनं तिकडे जाऊन एकटीनं राहणं याच्यात फरक आहेच की नाही. तो विचारात घ्यायला नको का? आता अंजली आपल्याकडे आली, तिला चांगलं घर मिळालं, चांगली माणसं मिळाली, तशीच आपल्या मेघनाला सुद्धा मिळायला हवीत की नाही. आजूबाजूला कुटुंब वत्सल माणसं असली तर ठीक आहे. आणि त्याही पेक्षा तिला इथेच एखादी दुसरी नोकरी मिळाली तर सोन्याहून पिवळं. मी आपलं माझं मत मांडते तुमच्या पुढे, बाकी तुम्ही काय ते बोला. माझं काय, मी बायकोच्या ताटाखालचं मांजर आहे. आ, विजयालाही माहिती आणि जगालाही माहिती आहे. हो हो, सगळ्यांना माहिती आहे अगदी. तोंड बघा, हो की नाही ग? हसतेस काय तू त्यांना? ते पटलं तिला म्हणून असते ती. काही पटलं हो तसंच आहे पटलं अगं. म्हणे बाई. जय हो माधवी, ओळखा बघू कोण आहे. अहो. काय चाललंय तुमचं लहान मुलासारखं? माधवी, मी आज खुश आहे. मी कशाला सांगू, तुम्ही मला सांगा मी कसा दिसतोय. अहो म्हणजे काय? म्हणजे एकदम आनंदात, एकदम उत्साहात दिसतोय की नाही मी? दिसतोय की नाही? दिसताय खरे. अहो पण झालंय तरी काय एवढं? अहो तुम्हाला काय सांगू हो माधवी, तुम्हाला काय सांगू. आमच्या बाबाजींच्या कृपेने माझ्या डोक्यात एक सुंदर कल्पना आली हो. जय हो, जय हो. आणि त्यामुळे माझ्या अंगात उत्साहाचा जणू काय धबधबाच व्हायला लागला. पण कसली कल्पना? आपले व्याही म्हणजे कोण, माई साहेब, नाना साहेब, ही किती चांगली मंडळी आहेत हो. म्हणजे मेघनांसाठीच नाही हो, पण आपल्यासाठी ही किती काय केलं. तुम्हाला सांभाळून घेतलं, मला किती मार्गदर्शन केलं, अजूनही किती सांभाळून घेतात मला. आपण त्यांच्यासाठी काहीच केलं नाही हो. म्हणून माझ्या डोक्यात सुपीक कल्पना आमच्या बाबाजींनी घातली. पण कसली कल्पना? आपण म्हणजे माई साहेब, नाना साहेब, तुम्ही आणि मी, आपण 4-8 दिवस कुठेतरी सहलीवर जायचं. आपण चौघांनीच जायचं आणि त्या सगळ्या टूरचा खर्च आपण करायचा. म्हणजे काय होईल हो, थोडं तरी काहीतरी आपल्या व्यायांसाठी केल्याचा आनंद मिळेल आपल्याला. हो की नाही? हो की नाही? होय हो, खूप खूप छान कल्पना आहे तुमची, आवडली मला. तुम्हाला आवडली म्हणजे नानासाहेबांनाही नक्की आवडणार. फोन द्या, मी फोन करतो त्यांना. जय हो, जय. नमस्कार, नाना देसाई बोलतो. जय हो नानासाहेब, जय हो. अरे जय हो सुरेशराव, आज एकदम उत्साहात दिसताय. अहो नानासाहेब, सगळी तुमची कृपा नानासाहेब, आणि ऑफकोर्स आमच्या बाबाजींची पण. जय हो. अहो माझं एवढं कौतुक करू नका, डोक्यात हवा जाईल माझ्या. नानासाहेब काय बोलता हो तुम्ही? अहो तुमच्या डोक्यात हवा कशी जाईल हो? अहो तुम्ही लोकांच्या डोक्यातली हवा काढता. नानासाहेब ग्रेट आहे. जय हो. बरं मला सांगा, मी आता फोन कशासाठी केला? सांगा. माहितीये का तुम्हाला, माझ्या डोक्यात ना एक सुंदर कल्पना आली आहे. जय हो. काय काय काय? म्हणजे बघा, म्हणजे माई साहेब, तुम्ही, माधवी आणि मी, आपण ना एखाद्या टूर कंपनी बरोबर ना एक 4-8 दिवस
पावसाळी सहल करायला जाऊया कुठेतरी. काय आहे नानासाहेब, हल्ली सगळीकडे फॅड आहे बघा ना, सगळेच जातात हो पावसाळी सहल करायला. म्हणून मलाही वाटलं की आपणही जावं. कशी वाटते कल्पना नानासाहेब? उत्तम आहे कल्पना. जय हो जय हो. आणि बरं एक सांगू का नानासाहेब, म्हणजे हसू नका मला, पण तो रेन डान्स असतो ना, रेन डान्स, तो मला करायचा आहे हो. आपण करूया, तुम्ही पण कराल ना नानासाहेब? हा, रेन डान्स चालेल ना नानासाहेब? अहो, चालेल काय, धावेल. जय हो जय हो. करूया करूया, तुम्हाला एवढं वाटतं ना, करूया रेन डान्स पण करूया. पण काय आहे म्हणजे तुम्हाला माहिती की नाही मला माहित नाही, पण हिची मेघनाची पुण्याला ट्रान्सफर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ते एकदा मार्गी लागू दे, मग हरकत नाही. एकदा त्यांची थांबा 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 नानासाहेब, काय म्हणालात तुम्ही? नाही 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 नाही, फक्त शक्यता निर्माण झाली आहे, अजून निर्णय काही झालेला नाहीये. तुम्ही टेन्शन घेऊ नका उगीच. नानासाहेब, ही 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 बातमी मी माधवींना सांगतो आणि मग तुम्हाला फोन करतो. हा, जय हो जय हो. हॅलो सुरेशराव. ठेवला नाना देसाई, सुरेशरावना ही बातमी देऊन तुम्ही माती खाल्लेली आहे. आता जोडे खा. काय झालं? सतीश, कशी दिसतेय मी? सुंदर, सुरेख, छान, ब्युटिफुल, ऑसम, फॅन्टॅब्युलस, सुपर्ब, सो क्यूट. अति करायची काही गरज नाहीये. आय नो, ओके दिसतेय मी. नाही नाही, बिलकुल नाही. अर्चू, मला विचारशील तर सुंदर आणि गोड दिसतेस, पण ज्या पार्टीला आपल्याला जायचंय तिथली सवय व्हायला हवी ना, म्हणून फॅन्टॅब्युलस, सो क्यूट, अमेझिंग. बरं मला सांग, सगळी तयारी झाली आहे का? येस. निघायचंय? ओ चला. चलो. ए थांब 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 थांब. आता काय? अरे गिफ्ट नाही आले अजून. गिफ्ट? अरे हो, मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं ना. त्यांनी सांगितलं होतं की 48 तासांच्या आतच येणार, पण आता 48 तास उलटूनही बराच वेळ झालाय, अजून आलंच नाहीये. हो हो हो, तू 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 हायपर होऊ नकोस. येतील येतील. अरे काय हायपर होऊ नको. जर 48 तासांच्या आत येणारच नसेल कुठलंही गिफ्ट तर प्रॉमिस करतात कशाला? घ्या. काय? अमक्यासाठी 1 डबा. अगं चिडतेस काय सिस्टर? घ्या. तमक्यासाठी 2 डबा. अगं हो, कधी कधी वाटतं ना या बाईचा गळा दाबा. हे गळा दाबा काय? गळा दाबा? अरे मग काय करणार? 4,500चे गिफ्ट ऑर्डर केलेत. किती? 4,500. हॅलो अर्चना दुसाने, आलं का माझं गिफ्ट? हॅलो अर्चना दुसाने, सतीश रावांचा फोन वाजतोय बरं का? हो का? हेलो, हाँ अजय जी, बिल्कुल बिल्कुल, हाँ निकल रहा हूँ. हाँ हाँ है ना, अर्शु भी है. हाँ यस सर, थैंक यू अजय जी, थैंक यू. अजय पात्रांचा फोन होता ना? बघितलं किती प्रोफेशनल आहेत ते. म्हणजे आपण घरातून निघालोय की नाही हे त्यांनी पर्सनली कॉल करून विचारले. म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांच्या लक्षात राहतात. मग जर आपण गिफ्ट न घेताच गेलो तर त्यांच्या बायकोच्या सगळ्याच लक्षात येईल. मी किती वेडी आहे. हे बघ अर्शू, एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. तू आधी तू रडणं थांबव बघू, मी सांगतो. अर्चू रडू नकोस. बघ डोळ्यात काय काय घातलंय ना ते सगळं गालावर येईल. मग असा प्रसन्न चेहरा ठेवायचा. अरे 4,500 काय, जाताना आपण 5,000चं गिफ्ट घेऊन जाऊ, कळलं ना? म्हणजे काय, या महागड्या पार्टीला जायचं ठरवलंय ना, मग जायचं म्हणजे जायचं. आयुष्यातलं आपलं टास्क आहे की नाही महत्वपूर्ण. मग आता हाच बघू एकदा, अशी एकदम प्रसन्न दिसायला हवी माझी बायको. क्या बात आहे, क्या बात आहे. हे बटबीट एकदम मस्त आहे अर्जुन. क्या बात आहे. चला निघायचं. येस. ए थांब. आता काय राहिलं? Just wait, you know. Wait, you know. Yes. Oh, so cute. Awesome. निघायचं.
आणि ते असं हो हो करतात हो, या या येस या. 5,000चं गिफ्ट चला निघूया. काय मग पक्षश्रेष्ठी काय निर्णय देतील, काय अंदाज? मला वाटतं ते होच म्हणतील, कारण त्यांच्या दृष्टीनं नाही म्हणण्यासारखं काय नाहीच आहे. हा, कदाचित कशाला एवढा आटापिटा करायचा असं वाटेल त्यांना, पण त्यांचं जाऊ दे रे आदित्य. मुळात माझं मनच अजून एवढ्या उत्साहानं तयार होत नाहीये. खूप बोर होईल रे मला. एक तर रिसर्च सेंटरचं काम आणि शिकवण्याचं काम याच्यात फरक आहे. बरं, तिथे एकटीनं राहायचं, ते रिसर्च सेंटरचं काम पण एकटीच. आय नो. बघ, माझी पण मनस्थिती द्विधा झाली. बट विथ ऑल सेड अँड डन, हातातली नोकरी सोडणं नक्की शहाणपणाचं ठरणार. करूया ना आपण ऍडजस्ट. अगं, लोकांची ट्रान्सफर झाली तर त्यांना परदेशातही जावं लागतं. मुंबई पुणे म्हणजे काहीच नाही. मनात आलं ना तर 4-5 तासात भेटू शकतो आपण एकमेकांना. आणि तसंही मुंबईतल्या मुंबईत एकमेकांना भेटायचं म्हणजे 2-2.5 तास जातातच, है ना? मला वाटतं आपण घ्यावी ही ट्रान्सफर. तू सकाळपासून माझी समजूत घालतोयस की स्वतःची? जाऊ दे बाबा, तूच ठरव. अरे, शहाणाच आहेस. सगळं माझ्याच गळ्यात अडकवून मोकळा झालास. पण टेक्निकली निर्णय तुलाच घ्यायचा आहे आणि ऍक्च्युली इम्प्लिमेंट पण तुलाच करायचं. हे बघ, शेवटी तिथे जाऊन एकटीला राहायचंय ते तुला, त्यामुळे खरोखरच निर्णय घ्यायचा तो तुलाच ना. नाही, ते बरोबर आहे. निर्णय मीच घेईन, पण सगळे काय म्हणतायत ते ऐकल्यानंतरच. ओके ओके. सो चला बघूया हायकमांड काय म्हणते. चल. पण मेघनाने जर ट्रान्सफर घेतली ना तर तिला तिकडेच राहायला लागेल वर्षभर. तेच तर ना. आता अंजलीचं बघतोय ना आपण. नाही म्हणजे परिस्थितीमध्ये फरक आहे, पण तरी सुद्धा मुद्दा तोच राहतो ना ग, एकट्यानं राहण्याचा. पण माई, पुणे काही एवढं लांब नाहीये अहो. हो ग. आणि मला असं वाटतं की एवढ्यासाठी एवढी चांगली नोकरी सोडायची काही गरज नाही. आणि वर्षभराने येईलच ना ती इकडे परत. तेच तर चाललंय सगळं डोक्यात. काय हॉट टॉपिक वर चर्चा सुरू आहे का? अर्थात. मग काय काय डिसिजन झाला? अय्या, बघितलं माई कसा आहे हा शहाणा. आपल्यालाच विचारतोय काय डिसिजन झाला म्हणून. अरे, तुमचा काहीतरी झालंच असेल ना डिसिजन. आम्ही? अरे, हाय कमांडला विचारल्याशिवाय काय डेअरिंग आहे आमची डिसिजन घ्यायची, है ना? बरोबर. हा तर तोंड बघा आरशात. हाय कमांडला विचारतोय म्हणे. बघितलंस ना? जा दे, हातपाय धुवून घे बघू. स्वयंपाकघरात काय घुटमळतोयस? बाहेरून आलायस ना? चल चल, पळ पळ. तशी आज्ञा. नाही, मी आले फ्रेश हो ना. नौटंकी नुसता. अर्चूचा भाऊ शोभतोय हा. आणि दोघं नानांची मुलं आहेत. ते नाही मी म्हणू शकत. आता कुठे सगळं सुरळीत चाललं होतं. ही कुठली नवीन भानगड ट्रान्सफरची? आणि मुळात आपल्याला गरज आहे का नोकरीची? नाही सांगून टाकायचं. फोनच करतो मी त्यांना. हॅलो बाबा. मेघना, दर वेळेला तुम्हाला मी रागवायलाच हवं का? तुमच्यावर ओरडायलाच हवं का? तरच तुम्ही ऐकणार का? बाबा, काय झालं? काय झालं? हे बदलीचं प्रकरण काय आता नवीन? अहो बाबा, फक्त एका वर्षासाठीच आहे आणि पुण्यालाच आहे. तुम्ही एवढं टेन्शन का घेताय? का टेन्शन घेतोय?
अहो बाबाजी यांना कसं समजावू मी? अहो इतका चांगला भरलेला संसार सोडून जाताय तुम्ही. आमचे सोन्यासारखे जावई बापू त्यांना सोडून जाताय तिकडे तडफडायला पुण्याला. अहो पण बाबा, मुळात नोकरीची गरजच नाहीये. बदली बिल्ली तर दूरच राहिलं. मी सांगतोय बंद करायचं सगळं, काही गरज नाही या सगळ्याची. अहो बाबा, मी घरात सगळ्यांशी बोलली आहे आणि सगळ्यांचाच सपोर्ट आहे. अहो अहो त्यांचा सपोर्ट असणारच मेघना. चांगली माणसं आहेत हो, देव माणसं आहेत ती. तुम्हाला अक्कल नको का? तुम्हाला किती गैरफायदा घ्यायचा त्यांचा. ते काही नाही, बस झालं आता सगळं. सोडा सगळं, घरी बसा, सासू सासऱ्यांची सेवा करा आणि आम्हाला एक गोडसं बाळ द्या. झाला का तुमच्या आवडीचा विषय सुरू? तुमच्यात काही फरक पडतोय का? हे इतकं लाईटली घेऊ नका मेघना. मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोय. हे नोकरी बदली बिदली सगळं बंद करा आणि घरी बसा. बाबा, अहो जय हो.